भर पावसाळ्यातही गेल्या अनेक दिवसांपासून देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील देवन्हावे, दहिवली आणि मिरकुटवाडी या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्याच्या समस्येला कंटाळून सोमवारी ग्रामस्थ व महिलांनी देवन्हावे ग्रामपंचायतीवर जनआक्रोश मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात वेढा घातला। पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी आंदोलकांनी सरपंच रत्ना वाघमारे, उपसरपंच भगवान पाटील आणि ग्रामसेवक PN काळे यांना जाब विचारला। या आंदोलनावेळी माजी सरपंच अंकित साखरे, सदस्य वृषाली नलावडे, मनोज पाटील, भूषण कडव, अल्पेश चौधरी, शुभांगी निगुडकर, नीता शिगवन, सुवर्णा वाघमारे आदी उपस्थित होते। आम्ही दरमहा पाणीपट्टी नियमित भरतो, मग पिण्याच्या पाण्यासाठी वणवण का करावी लागते? आमच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। रायगड जिल्ह्यात विविध कारणांनी चर्चेत राहणारी देवन्हावे ग्रामपंचायत यावेळी पाणी टंचाईमुळे पुन्हा चर्चेत आली आहे। भर पावसातही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी प्रत्येक मासिक सभेत आणि लेखी पत्रव्यवहारातून आम्ही पाणी टंचाईचा प्रश्न मांडला, मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही। त्यामुळे ग्रामस्थ एकवटून जनआक्रोश आंदोलन करावे लागले। ग्रामसभा आणि मासिक बैठकीतच प्रश्न निकाली निघाला असता तर आज आंदोलनाची वेळ आली नसती, असे मत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनन्या साखरे यांनी व्यक्त केले। गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पिण्याच्या पाण्याची मागणी करत आहोत। सातत्याने पाठपुरावा करूनही दाद मिळाली नाही, त्यामुळे हा जनआक्रोश उभा राहिला। या आंदोलनामागे कोणताही राजकीय हेतू नसून ग्रामस्थांच्या हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने आवाज उठवला आहे। जिल्ह्यात नावाजलेली ग्रामपंचायत असतानाही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणे हे दुर्दैवी बाब आहे। आमच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे, असे यावेळी ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। साधारण 3 ते 3.5 कोटीचे अमाऊंट आमच्याकडे आज पडलेली आहे, परंतु या ग्रामपंचायतीला झोप आलेली आहे। हे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक ही जी पूर्ण यंत्रणा आहे ही आमचा जो मूलभूत हक्क आहे पिण्याचं पाणी मिळण्यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवस त्यांच्याकडे मागणी करतो आहे, परंतु आम्हाला त्यांनी पिण्याचं पाणी दिलेलं नाही आहे।
रोज आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, पण आज हा आमचा जनतेचा आक्रोश आहे आणि आज आम्ही जे जमलेलो आहोत हा आमचा पूर्ण देवनावे, मिरकुटवाडी आणि देवली गावे गाव मिळून आम्ही जमलेलो. यामध्ये कोणताही पक्ष नाही, कोणताही राजकारण नाही, कोणतं काही नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून केवळ आम्ही ह्या मोर्चाचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे आणि आम्ही आज जे आलेलो आहोत आम्हाला केवळ पाणी मिळत नाही आहे त्यासाठी आलेलो आहे. आम्ही बाकीच्या गरजा अजून मांडत नाही. जो मूलभूत हक्क आहे आमचा, जो त्यांनी दिलंच पाहिजे आम्हाला, ते आम्हाला त्यांनी आजपर्यंत दिले नाही आहे. त्यामुळे आज आमचा हा जो आक्रोश आहे, हा आलेला आक्रोश आम्ही आज इथं व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य, साधारण 200 ते 250 लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. एवढ्या लोकांचा आक्रोश आहे, महिलांचा आक्रोश आहे. यामध्ये साधारण 100 ते 150 महिला यामध्ये सहभागी झालेल्या होत्या, लहान लहान मुलांना घेऊन आले होते. कारण की खरोखर त्यांना जो रोजचा जो त्रास होतोय या त्रासापासून कुठेतरी सुटका व्हावी. कारण की आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुराची लाट आलेली आहे, पूर आलेला आहे, सगळीकडे घराघरात पाणी घुसलेलं आहे, परंतु आमच्या दारात पाणी आलेलं नाही आहे, नळाला पाणी. ही आमची मोठी शोकांतिका आहे. देवनावे गाव हा पूर्ण तालुक्यात नव्हे जिल्ह्यात मोठा नाव आहे आणि खूप मोठे मोठे नेते आमच्या गावामध्ये आहेत, परंतु ह्याच्यावर पाण्याच्या ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर आजपर्यंत आम्हाला ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही आहे. हा न्याय मागण्यासाठी आज ग्रामस्थ आम्ही सर्व मिळून ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहेत आणि आम्ही आजचा मोर्चा जो आहे आम्ही आज सक्सेस केलेला आहे. आणि ग्रामपंचायतीने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला रोज 2 जार आणि घरपोच करणार आणि जे टाक्या आहेत आमच्या टाक्यामध्ये ते टँकरनी पाणी टाकणार आहेत आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था करून देणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तात्पुरता शब्द दिलेला आहे. आणि तो पुढे जे काही योजना करतील ते आम्हाला कळणारच आहेत, सांगणारच आहेत. परंतु आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून या सर्व गोष्टीचा आज विरोध करण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि पाणी आम्हाला मिळेल अशा आम्ही आज अपेक्षित आहोत. पाणी मिळावं आम्हाला. हा आमचा लढा, हा पिण्याचं पाणी आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा सर्व ग्रामस्थांनी मिळून हा चालूच राहणार. तसेच आम्ही त्यांना 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. या 15 दिवसाच्या अल्टिमेटम त्यांनी जर तो आज आम्हाला पाणी पुरवठा केला नाही, पिण्याचं पाणी दिलं नाही, तरी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून त्यांच्या विरुद्ध उपोषणाचा आम्ही आज हे घेणार आहोत आणि उपोषण आम्ही करणार आणि त्यामध्ये आम्ही पाणी त्याग उपोषण, भले आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही यांना आमच्या ग्रामस्थांना आम्ही पाणी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने जार आणि टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन सरपंच रत्ना वाघमारे यांनी दिले. समस्या जी होती पाण्यासंदर्भाची ती या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात त्यांनी इथे मांडलेली होती. त्याला आम्ही सोल्युशन म्हणून ती जारची व्यवस्था किंवा टँकरची व्यवस्था किंवा त्यांना पिण्यायोग्य पाणी अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. आजपासून त्यांना ते पाणी पिण्याची जी सुविधा आहे ती चालू होईल असं नियोजन आम्ही आज केलेलं आहे आणि त्यांचं जे निवेदन होतं ते स्वीकारून आम्ही हे आमच्या बॉडीने हा निर्णय घेतलेला आहे की त्यांना टँकर आणि जार या प्रकारे आम्ही पाणी देऊ. तसेच आंदोलकांमध्ये उल्हास भुरके, सुधीर चौधरी, विश्वास पाटील, नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अनन्या साखरे, ॲडव्होकेट जयेश तावडे, प्रकाश भुरके, ऋषिकेश पालांडे, गणेश नागे, शिवतेश तावडे, गुरुनाथ नलावडे, अखिल साखरे, जयेश पालांडे, सतीश पाटील, पांडुरंग पाटील, रोहिदास पाटील, अरुण निगुडकर, प्रशांत पाटील, अंकुर भुवतराव, अनिता नलावडे, प्रियंका पाटील, ज्योती नागे, आशा यादव, ऋतुजा तावडे, सुप्रिया चौधरी, सुरेखा टेकले, सीमा चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.